नमस्कार, मी तेजश्री तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करीत आहे. आज आपण पाहणार आहोत झटपट असा गाजरचा हलवा. यासाठी आपल्याला साहित्य लागणार आहे 1 वाटी साखर, बदाम, वेलदोडे, जायफळ आणि थोडंसं तूप. आणि मी त्याचबरोबर घेतलं आहे अर्धा किलो गाजर. आपल्याला गाजर असे स्वच्छ धुवून अशा प्रकारे साली काढून घ्यायचे आहे. त्याचबरोबर आपल्याला गाजरचा वरचा जो भाग आहे तो कट करून घ्यायचा आहे आणि ह्याच्यामध्ये जो पिवळ्या कलरचा भाग दिसतो तो काढून टाकायचा आहे. हा पिवळ्या कलरचा भाग जर नाही काढून टाकला तर आपला गाजरचा हलवा कडवट होऊ शकतो. मी अशा प्रकारे सर्व गाजर चिरून ह्याच्यामधला जो पिवळा कलरचा भाग आहे तो काढून गाजर कट करून घेणार आहे. आता आपल्याला एक कुकर घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये चिरलेले जे गाजरचे तुकडे आहेत ते आपल्याला घालून घ्यायचे आहेत व त्याच्यासोबतच आपल्याला 1 वाटी दूध घालून घ्यायचं आहे. दुधाचे प्रमाण जास्त नाही करायचं, थोडंच दूध आपल्याला वापरायचं आहे. आता आपल्याला गॅस सुरू करून कुकर आपला गॅसवरती ठेवायचा आहे आणि ह्याला 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. 2 शिट्ट्या झालेल्या आहेत आपल्या. आता आपले गाजर शिजून तयार आहे. गाजर शिजायला जास्त वेळ लागत नाही. आता आपल्याला अशा प्रकारच्या स्मॅशरने गाजर थोडंसं स्मॅश करायचं आहे. अशा प्रकारे स्मॅश करून घ्यायचं आहे आपल्याला. आता आपल्याला एक पॅन ठेवायचा आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं तूप घालून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये बदामाचे काप व अख्खे बदाम घालून शॅलो फ्राय करायचे आहेत. आपल्या बदामचा कलर थोडासा चेंज झालेला आहे. आता ह्याच्यामध्ये आपण जे शिजवून घेतलेले गाजर आहेत ते घालून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं दूध दिसते ते थोडंसं आठेपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. आपण गाजर शिजवताना जे दूध घातलं होतं ते थोडंसं आटलेलं आहे. आता ह्यामध्ये आपल्याला 1 वाटी साखर आणि जायफळ आणि वेलदोड्याची पूड घालून घ्यायची आहे आणि ह्याच्यामध्ये थोडंसं तूप घालून घ्यायचं आहे आणि हे छान प्रकारे असे मिक्स करून आपल्याला एक 5 मिनिट ह्याला शिजवून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता आपला गाजरचा हलवा तयार झालेला आहे. आता आपण आपला गाजरचा हलवा बाउलमध्ये काढून घेऊया आणि त्याच्यावरून बदामाचे काप घालून घेऊया. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.